Good morning. Today's lecture is on chapter number second, that is the smart grid. In smart grid, a part is totally depends on the smart grid, its layout and advantage and disadvantage, and some smart grid uh, projects in India. In B part, we have to study in this lecture. We have to study about the मॅम micro थोडं grid जोरात बोला ना, ऐकू and नाही येत. आता येतं का आवाज? आता येतं? नाही मॅम, तुमचा आवाज तिकडून स्लो झालाय आय थिंक. मॅम आवाज येतोय पण एकदम बारीक येतोय. आता येतोय का? हॅलो, आय एम ऑडिबल. येस मॅम. हो मॅम. In B part, there is a microgrid and distributed energy sources. Then, firstly, we have discussed about the need of microgrid and the formation of microgrid. What is the need of microgrid and the formation, how to form that microgrid is our first part. Then in second part, distributed generation system. That means the component of or the resources of distributed energy generation. Then some technologies which is under the distributed energy sources. डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेसमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज यूज केल्या हा पार्ट आपल्याला बी पार्टमध्ये बघायचा. दॅट मीन्स डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस अँड मायक्रोग्रिड आर को रिलेटेड टू इच अदर. आणि ती सिस्टीममध्ये आपल्याला बघायचं की ॲक्च्युअल मायक्रोग्रिड म्हणजे काय आणि डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेस मीन्स व्हॉट. देन मी डायग्राम शो करते, ती तुम्हाला शो झाली की मला सांगा. मायक्रोवेव्हचे डायग्राम शो करते. डायग्राम इज विजिबल टू ऑल ऑफ यू. पार्टिसिपंट डायग्राम दिसते का? नाही नाही मॅम. मॅम. नो मॅम. बघा दिसत असेल. दिसते आता. मायक्रोग्रिड इज दी इंटरकनेक्टेड वन. ग्रीड हा वर्ड जिथे येतो, ग्रीड इज नथिंग बट दोन पॉवर लाईन एकमेकाला इंटरकनेक्टेड असल्या की तो ग्रीडचा पार्ट कन्सिडर होतो. दॅट इज द पॅरलल कनेक्शन ऑफ टू स्टेशन थ्रू दी लाईन्स इज कॉल्ड ॲज अ ग्रीड. म्हणजे ग्रीड म्हणजे काय, आपल्याला ट्रान्समिशनच्या लाईन्स आहे त्याला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये ग्रीड म्हणतो. Then in association with grid, there is a word of micro. Then microgrid means what? Microgrid means utility grid, local load, energy storage system, local load again, solar generation system, wind generation system, diesel generator, again energy storage system. हे ज्यावेळेस इंटरकनेक्टेड असणार म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन एका सिस्टीमला कनेक्टेड असेल, देन दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ मायक्रोग्रिड. Number of energy sources, that is these are the distributed energy sources. Solar generation system is one of the distributed energy source. Wind generation system is the second distributed energy source. Diesel generator is again next type of distributed energy sources. That means the uh, other than utility grid, MSCB चा सप्लाय सोडून, that is the transmission, generation and distribution, ही जी काही जनरेशनची प्रोसेस आहे आणि ती युटिलिटी पर्यंत येते, ही ग्रीड सोडून जे पण एनर्जी जनरेट करतात, these are under the distributed energy system or distributed energy resources. जी मेन तुमची MSCBची जी काही जनरेशनची प्रोसेस आहे, दॅट मीन्स दी जनरेटिंग स्टेशन, तिथपासून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली ते सोडून उरलेले जेवढे काही पार्ट्स असतात ज्याच्या थ्रू आपण एनर्जी जनरेट करतो. मग फॉर एक्झाम्पल सोलर सिस्टीम, देन विंड सिस्टीम, डिझेल जनरेटर, देन बॅटरी स्टोरेज. बॅटरीमध्ये पण आपण इन्व्हर्टर थ्रू स्टोअर करून ठेवतो आणि ज्यावेळेस आपल्याला एनर्जीची डिफिशियन्सी वाटते त्यावेळेस आपण ती स्टोरेज एनर्जी युटिलाइज करतो. मग हे जे काही पार्ट्स आहे त्याला आपण डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस असं प्रोनाऊन्स करतो. आणि द कॉम्बिनेशन और इंटरकनेक्शन ऑफ दिस distributed energy sources, combination of distributed energy sources and utility grid at the centralized location is called as a microgrid. Microgrid is a localized grouping of electricity generation
लोकलाइज ग्रुपिंग मीन्स काय, इथे डायग्राम मध्ये दिसतंय बघा, नंबर ऑफ इनपुट रे आणि त्याच्या थ्रू ते इंटरकनेक्टेड आहे आणि एका सेंट्रल लोकेशनला त्यांची काहीतरी सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली, अँड दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ मायक्रोग्रिड. प्रॉपर डेफिनेशन काय आहे, मायक्रोग्रिड इज अ लोकलाइज ग्रुपिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन, energy storage and the loads that normally operates connected to the traditional centralized grid. म्हणजे काय, जेवढे पण डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेस आहे आणि तुमचे लोड्स आहे, तिथे लोड पण दाखवलं आहे बघा डायग्राम मध्ये, लोकल लोड्स, these are the distributed energy sources and the local load are centralized connected with this utility grid. हे जेवढे एकमेकाला इंटरकनेक्टेड आहे त्यामुळे जी सिस्टीम ऑप्टेन होते त्याला आपण मायक्रोग्रिड वर्ड यूज करतो. समजलं व्हॉट इज मीन बाय मायक्रोग्रिड? Microgrid is a localized grouping A of electricity generation, storage and load. तीन पार्ट मध्ये डायग्राम डिवाइडेड आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी स्टोरेज and the load, and this all component is again connected with centralized grid, जे आपण MSCB ची centralized grid असते त्याला कनेक्टेड आहे. And after that the formation of system is called as a microgrid. Clear? What is mean by microgrid, participant? Yes, ma'am. Then जनरली मायक्रोग्रिडची जी काही इम्प्लिमेंटेशन आहे तर काहीतरी समथिंग डिस्टन्स वरती ते लोकेट करायला लागतं. समजा तुमचं सेंट्रलाइजची ग्रीड एका ठिकाणी लोकेटेड आहे, देन विंड टर्बाईन, देन सोलर पॉवर प्लांट, देन युअर डिझेल जनरेटर, हे समथिंग डिस्टन्स वरती लोकेट करायचे असतात. इन द स्मॉल मायक्रोग्रिड, जसं आपण स्मॉल मायक्रोग्रिड ही जर कन्सेप्ट घेतली तर नियर अबाउट 30 to 50 किलोमीटर रेडियसचा जो एरिया असतो, म्हणजे तुमचं सेंट्रलाइज जी काही ग्रीड आहे, युटिलिटी ग्रीड मीन्स काय, जी एमएससीबीची ग्रीड असते ती, तिथपासून 30 टू नियर अबाउट 50 किलोमीटरला तुमचे जे काही रिसोर्सेस आहे ते प्लेस झालेले असतात. दॅट मीन्स इट इज अंडर दी स्मॉल मायक्रोग्रिड, and that small microgrid covers the area near about 30 to 50 kilometer of radius, म्हणजे त्याची रेडियस तेवढी असली पाहिजे. Then there are some small power station, त्या स्मॉल पॉवर स्टेशनच्या इन असोसिएशन विथ पण आपण मायक्रोग्रिड प्लेस करू शकतो. तर नियर अबाउट 5 to 10 मेगावॅट ज्यांची कॅपॅसिटी असते पॉवर स्टेशनची, इट सर्व्स दी मायक्रोग्रिड. द स्मॉल power station of 5 to 10 megawatt to serve the microgrid. आणि ही जी काही मायक्रोग्रिड आहे याची मेन पर्पज काय आहे की तो जे काही ट्रान्समिशन लॉसेस होतात लॉंग डिस्टन्सला जर असेल तर ते रिड्यूस करण्यासाठी आपण हे जनरली स्मॉल डिस्टन्सवरती प्लेस करतो. तर त्याची बेसिक नीड काय, व्हॉट इज द बेसिक नीड ऑफ दॅट मायक्रोग्रिड, की मायक्रोग्रिडचे काही बेनिफिट्स असेल त्याच वेळेस आपल्याला ती इम्प्लिमेंट करावी लागणार. तर फर्स्ट इथं डायग्राम मध्ये दिसतंय बघा, व्हेनेवर देयर इज अ शॉर्टेज ऑफ पॉवर, युटिलिटी ग्रीडची जी पॉवर आहे आणि इथे लोडचे दोन पॉईंट दाखवले, लोकल लोड इथे दिसतोय बघा, या लोडची डिमांड इन्क्रीज झाली आणि युटिलिटी कडनं जी काही पॉवर जनरेशन आहे ते कमी झालं. म्हणजे लोड साईड डिमांड ही ज्यावेळेस मॅनेज करायची असेल त्यावेळेस युटिलिटी ग्रीडवरती जास्त प्रेशर येतो आणि जेवढी अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी असते तेवढी ती प्रोड्यूस होत नाही आणि त्यामुळे मग काय होतं की त्या काही वेळेस आपलं पूर्ण ओव्हरऑल शटडाऊन होतं सिस्टीमचं. म्हणजे आपण ब्लॅकआउट्स म्हणतो त्यावेळेस, ब्लॅक सिस्टीम झाली म्हणजे पूर्ण एखाद्या वेळेस डायरेक्ट टोटल एरियाची लाईट कट झालेली असते. इन दॅट केस मायक्रोग्रिड आणि युटिलिटी ग्रीड इंटरकनेक्टेड जर असेल तर ज्यावेळेस आपल्याला डिमांड इन्क्रीज होते इलेक्ट्रिसिटीची तर ती युटिलिटीकडनं फुलफिल नाही झाली तर आपण काय करणार, जे मायक्रोग्रिडचे रिसोर्सेस आहे दॅट इज दी सोलर जनरेशन सिस्टीम, विंड जनरेशन सिस्टीम, डिझेल जनरेटर, देन स्टोरेज एनर्जी बॅटरी, याच्या थ्रू आपण पॉवर ऑप्टेन करणार आणि मग ती लोकल लोडला सप्लाय करणार. दॅट मीन्स द रिलायबिलिटी ऑफ दी युअर युटिलिटी ग्रीड इज मेंटेन थ्रू दी मायक्रोग्रिड.
सगळ्यात मेन ऍप्लिकेशन जो काही तुमचा शटडाऊन होतो तो रिप्लेस होतो. दॅट मीन्स शटडाऊन रिप्लेस झाला मीन्स काय, देर इज अ इन्क्रीज रिलायबिलिटी ऑफ सिस्टीम. म्हणजे सिस्टीमची जी काही रिलायबिलिटी ती मेंटेन राहते, म्हणजे शटडाऊन होणार नाही बट पॉवर ही सप्लाय होणार आहे अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ युअर लोड्स. हा मेन फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे, म्हणून आपण मायक्रोग्रिड ही इन्स्टॉल केलेली. देन सेकंडली, मायक्रोग्रिडचा मेन पर्पज काय आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. whenever there is excess amount of energy generated through this parameter like solar, wind, diesel and energy storage. त्या केसमध्ये सपोज युटिलिटीची फुलफिल झालेली ग्रीड एनर्जी त्यांच्याकडे आहे, दॅट इज जी पॉवर, आणि लोड पण लोकलचा जो काही लोड आहे त्यांची पण डिमांड फुलफिल झालेली. मग ही जी काही एक्सेस अमाऊंटची एनर्जी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ती युटिलिटीला परत फेडबॅक करू शकतो आपण, म्हणजे आपण त्यांना ती परचेस करायला लावू शकतो. एमएससीबीची जी काही प्रोसेस असते त्यामध्ये एक्स्ट्रा अमाऊंट ही जी काही एनर्जी जनरेट झालेली ती आपण पे करून युटिलिटी ग्रीड जी असते एमएससीबी त्याला प्रोव्हाइड करणार, आणि ती फर्दर मग दुसऱ्या प्रोसेससाठी युटिलाइज होणार. म्हणजे जेव्हा लॅक होतं, म्हणजे डिमांड फुलफिल होत नाही त्या केसमध्ये तर सोलर, विंड आणि डिझेलची पॉवर ही सबमिट केली जाते. बट डिमांड फुलफिल आहे आणि एक्सेस अमाऊंटची जी काही एनर्जी जनरेट झालेली ती पण एमएससीबी ला एक्सेस मध्ये प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे हे दोन ऍडव्हान्टेज, रिलायबिलिटी मेंटेन होते आणि दुसरे म्हणजे त्याच्या थ्रू आपल्याला एक्सेस ऑफ एनर्जी पण स्टोअर करून ठेवता येते टुवर्ड्स दी युटिलिटी ग्रीड. समजलं मायक्रोग्रीडचे मेन पर्पज काय, मायक्रोग्रीडचा मेन पर्पज काय समजलं का पार्टिसिपंट? हो मॅम. Okay. Then second part is your distributed energy sources. What is meant by distributed energy sources and which are the parameters we have considered under the distributed energy sources. आता डायग्राम मध्ये समोर एक्झाम्पल दिलेले, पण याच्यापेक्षा अजून जास्त पण तुमचे डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेसचे पॅरामीटर कन्सिडर केले जातात. वन बाय वन आपण ते पॉइंट्स बघूया. डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेसच्या अंडर कसे पॅरामीटर कन्सिडर करायचे. Distributed energy resources, parameter that means the resources. It includes first one combined heat power. अगोदर आपण कुठे यूज केलेला आहे कोणाला आठवतं का? कंबाईन हीट पॉवर हा जो वर्ड आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ही आपण कुठे स्टडी केलेली होती, झालेलं आहे तुमचं ऑलरेडी आणि हे मीच सांगितलं ते को जनरेशन वगैरे मध्ये मॅम. एक्झॅक्टली करेक्ट. कंबाईन हीट अँड पॉवर हे को जनरेशनची जी काही सिस्टीम आहे तिथे आपण स्टडी केलेलं आहे. को जनरेशन मध्ये पण आपण सेम बघत होतो की वेस्टेज ऑफ मटेरियल होतं, म्हणजे बघायला वगैरे त्याच्या थ्रू फर्दर पहिले आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचो आणि सेकंडली हीट जनरेट करायचो. पण समवट अशी पण केस येणार की ज्यावेळेस तुमची हीट साठी जी काही रिक्वायर्ड एनर्जी ती फुलफिल होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेशन जास्त होते, त्या केसमध्ये आपण ते युटिलिटी ग्रीडला प्रोव्हाइड करू शकतो. फर्स्ट वन इज द एक्झाम्पल इज द डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेस इज कंबाइंड हीट अँड पॉवर. It is also called as a cogeneration. That means the cogeneration system is one of the technology of the distributed energy system. म्हणजे तुमचा हा जो काही पार्ट होता टेक्नॉलॉजीज ऑफ डिस्ट्रीब्युटेड जनरेशन टेक्नॉलॉजीज, टेक्नॉलॉजी मध्ये कुठला पार्ट आला पहिला? कोजनरेशन. कोजनरेशन इज वन एक्झाम्पल ऑफ डिस्ट्रीब्युटेड जनरेशन टेक्नॉलॉजी. नेक्स्ट सेकंड वन, फ्युएल सेल. फ्युएल सेल थ्रू पण आपण काय करतो की पॉवर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. सेकंड टेक्नॉलॉजी इज द फ्युएल सेल. देन नेक्स्ट वन इज अवर हायब्रिड पॉवर सिस्टीम. हायब्रिड पॉवर सिस्टीम मीन्स काय? हायब्रिड वर्ड ज्या केसमध्ये येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, इट इज अ कॉम्बिनेशन. दॅट मीन्स दी सोलर अँड विंड ह्या दोघांची कॉम्बिनेशन करून ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ती हायब्रिड पॉवर सिस्टीमच्या अंडर येते. म्हणजे तिथे सोलरचा प्लांट पण इन्स्टॉल असणार आणि विंड पण असणार. दोघांच्या असोसिएशननी जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार ती फर्दर मायक्रोग्रिड थ्री
थ्रू आयदर ती लोडला प्रोव्हाइड केली जाईल, अदरवाईज ती MSCB ला फीडबॅक केली जाईल. Then micro turbine is another technology. Micro turbines. Turbines चा यूज करून इलेक्ट्रिसिटी यूज करणार, बट इट इज ए मायक्रो टर्बाइन. Then next one is the photovoltaic system. Photovoltaic system is nothing but, मी सगळ्यांना known असेल. What is mean by photovoltaic system? Participant. Photovoltaic system means what? सोलर सिस्टम. ओके, एक्झॅक्टली करेक्ट. सोलर सिस्टीमला आपण अनदर लँग्वेज मध्ये काय म्हणतो, ॲज अ फोटोव्होल्टाईक सिस्टीम. अँड दॅट फोटोव्होल्टाईक सिस्टीम जनरली रूफटॉप सोलर आपण घेतो. म्हणजे रूफ वरती, आपल्या बिल्डिंगच्या रूफ वरती आपण मोस्ट ऑफ टाइम तुम्ही व्हिजिट पण केलेली इथे याचा सोलर पॉवर प्लांट होता बघा, ट्रीचा. तशाच फॉर्मॅटमध्ये आपण ते सोलर प्लेस करतो. तिथे आपल्याला लोकल लोडसाठी जी काही इलेक्ट्रिसिटी असते ती युटिलाइज करतो. अदरवाईज एक्सेस अमाऊंट ऑफ एनर्जी जर जनरेट झाली तर ती MSCB ला परचेस, म्हणजे डायरेक्टली आपल्याला त्याचा तो पैसे मिळून जातो, त्यांना फेड करून द्यायचे. देन रेसिप्रोकेटिंग इंजिन, म्हणजे डिझेल इंजिन वगैरे जे असतात त्याच्या थ्रू आपण पण हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ह्या कुठल्याही टेक्नॉलॉजीज आहे, तुम्हाला आयदर क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ दी फॉलोइंग इज दी टेक्नॉलॉजी ऑफ डिस्ट्रीब्युटेड जनरेशन सिस्टीम. हे सगळे नेमिंग तुम्हाला माहित पाहिजे. देन स्मॉल विंड पॉवर सिस्टीम, म्हणजे जो एरिया आहे तो कमी कव्हर होईल, म्हणजे जो काही हाईट वगैरे आहे तुमच्या त्या विंड टर्बाईनची ती स्मॉल असणार आहे. दॅट मीन्स इट इज अंडर दी स्मॉल विंड पॉवर सिस्टीम. These are the some examples of or technologies of distributed energy generation. That is CPH, CHP. CHP means combined heat power fuel cell hybrid power system, that is solar and wind system. Then micro turbine, photovoltaic system, reciprocating engine, and small wind power system. These are the examples. Clear? समजले सगळ्यांना? त्याच्या अंडर हो मॅम. कोजनरेशन काही कन्सेप्ट ऑलरेडी मॅम. तुम्हाला नोन आहे, की 2 आउटपुट असतात आणि 1 इनपुट आपण याचा यूज करतो, मग ते रॉ मटेरियल म्हणून असणार आहे. सोलर पॉवर थ्रू तुमची जर कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते हे पण सगळ्यांना नोन आहे. तुमचं जे काही सोलरच्या प्लेट्स असतात त्याच्यावरती लाईट बॉम्बार्ड होतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला काय होतं, याचा इलेक्ट्रिसिटी आउटपुट भेटणार आहे. Then wind is the again same, through the wind there is a wind turbine or wind generator located at the uppermost position, and through that electricity is generated. Then ठीक आहे, डिझेल इंजिन थ्रू आपण ॲज अ रॉ मटेरियल म्हणून फ्युएल यूज करणार आणि त्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. दीज आर दी सम distributed energy or distributed generation technology and microgrid concepts. तर सगळ्यांना मायक्रोग्रिड आणि डिस्ट्रीब्युटेड एनर्जी टेक्नॉलॉजीज और रिसोर्सेस हा पॉईंट समजला का? हो मॅम. The next point in this chapter is the smart substation. What is mean by smart substation? कोणी सांगू शकेल का? Concept of smart substation. स्मार्ट वर्ड आला की तुम्हाला मी मागचे 6 पॉईंट सांगितलं होतं, कुठले पॅरामीटर त्याच्या अंडर तुम्ही कन्सिडर करणार? IoT. म्हणजे IoTचा कन्सिडर करून त्याच्या अगेन्स्ट काय काय पॅरामीटर येतील मग स्मार्ट सबस्टेशन मध्ये? SCADA सिस्टीम. ओके, व्हेरी गुड. इथे पण तुमचे न्यूली टेक्नॉलॉजीचे पॅरामीटर सबस्टेशन मध्ये इन्स्टॉल केलेले असणार आहेत. इट इज अंडर दी स्मार्ट सबस्टेशन. देन मग आपल्याला त्याचे काय पॉईंट्स बघायचे स्मार्ट सबस्टेशनचे? नीड काय, व्हॉट इज द नीड ऑफ स्मार्ट सबस्टेशन? देन लेआउट अँड कंपोनंट अँड टिपिकल स्पेसिफिकेशन, की तोच जो काही आपण सबस्टेशन घेतलंय की त्याच्यामध्ये असे कुठले स्पेसिफिकेशनचे पॉईंट आहे तर त्याला आपण ॲज अ स्मार्ट सबस्टेशन म्हणून कन्सिडर करू शकतो. अँड इट इज मेनली फर्स्टली डिपेंड्स ऑन IoT टेक्निक्स. IoTचा जो काही पॅरामीटर्स असणार आहे त्याच्यावरतीच आपला स्मार्ट सबस्टेशन डिपेंड असणार आहे. क्लिअर?
डायग्राम शो करते मी तुम्हाला स्मार्ट सबस्टेशन जी शेअर झाली तुम्हाला सांगा. डायग्राम दिसते स्टुडंट पार्टिसिपंट डायग्राम विजिबल आहे. मॅम ते मायक्रोग्रिडची डायग्राम दिसते अजून. थोडं लवकर कनेक्ट होत चला बरं का स्टुडंट, जे मेंबर उशिरा कनेक्ट होतात त्यांच्यासाठी. ओके, तर डायग्राम शो करते मी आता, ती बघा दिसते तुम्हाला सांगेल. डायग्राम दिसते का? नाही मॅम. शेअर केलेली बघा, चेक करा. दिसते मॅम. हो दिसते मॅम. दिसते का? ओके, ठीक आहे. These are the some Oh. parameters which are okay. Listen here. These are the some parameters which considered in the smart substation. Smart substation is nothing but the modern technologies implemented in substation. Modern technology, for example, suppose this one is the remote control center. हे जे काही remote control center ज्या सबस्टेशन मध्ये प्लेस केलेला असणार आहे ते झालं तुमचा अंडर दी स्मार्ट सबस्टेशन. देन सबस्टेशन लेवल, सगळीकडे तुमचे हे काय सबस्टेशन कॉम्प्युटर्स बसवलेले आहेत, त्यानंतर त्याची
नेटवर्क आहे, सबस्टेशन नेटवर्क रेकॉर्डर और अनालायझर, म्हणजे सबस्टेशन मध्ये ज्या काही ऑनलाईन थिंग्स असणार आहे, एखादा सर्किट ब्रेकर आहे त्याची तुम्हाला मॉनिटरिंग करायची, किंवा एखादा नेटवर्क आहे त्याच्यामध्ये अनालिसिस करायचंय, तर ते सगळे पॅरामीटर तुमचे या जीपीएस रिसीवर थ्रू सबस्टेशन कम्प्युटर अँड सबस्टेशन नेटवर्क रेकॉर्डर और अनालायझरला प्रोव्हाइड केलं जाईल. देन अगेन इट कन्सिस्ट ऑफ इथरनेट स्विचेस. Ethernet switches are connected or interface with this substation computer. Then again the substation computer has several ID and transducer ID and controllers. म्हणजे जे काही मॉनिटरिंगचं पॅरामीटर आहे ही सगळी सिस्टीम ओव्हरऑल या जो काही तुमचा रिमोट कंट्रोल सेंटर आहे तिथे कनेक्टेड आहे. दॅट मीन्स दी स्काडा सिस्टीम, हा एक एक्झाम्पल सांगितलं. स्काडा सिस्टीमच्या अंडर पण रिमोट कंट्रोल सेंटर हा पार्ट येतो. त्या स्काडा सिस्टीमवर आपण ऑनलाईन मॉनिटरिंग करू शकतो की ॲट अ प्रेझेंट लेवल what is the current in some particular R phase, Y phase or B phase. Then the what is the position of circuit breaker either in open condition, either in closed position. तर हे सगळे ऑनलाईन पॅरामीटर आपण रिमोट कंट्रोल सेंटरला स्टडी करू शकतो. आणि जिथे हा रिमोट कंट्रोल स्टेशन इन्स्टॉल असेल थ्रू दिस ऑल पॅरामीटर दॅट इज जीपीएस रिसिव्हर, सबस्टेशन कम्प्युटर, सबस्टेशन नेटवर्क अनालायझर, देन इथरनेट स्विचेस, देन युअर ट्रान्सड्यूसर आयडी अँड कंट्रोलर, या सगळ्या पार्ट्स थ्रू जी सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली असेल इथे तो पार्ट तुमचा कशाच्या अंडर येणार याचा स्मार्ट सबस्टेशन. स्मार्ट सबस्टेशन इन्क्लूड दी सम स्मार्ट डिव्हाइसेस. मग तिथे नेट मिटरिंग साठी तुमचा AMI दॅट इन्क्लूड ते काही नेट मिटरिंगचे पार्ट आहे ते इन्स्टॉल असणार, काही डिव्हाइसेस इन्स्टॉल असणार, आणि मेन इज दी रिमोट कंट्रोल सेंटर. समजलं विच इज द पार्ट अंडर युअर स्मार्ट सबस्टेशन. समजलं पार्टिसिपंट? हो मॅम. हो मॅम. ओके. पंकज माईक ऑफ कर.